श्री क्षेत्र वेरूळ नगरीमध्ये जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ सुरू असलेल्या ओम जगद्गुरू जनशांती धर्मसंस्कार सोहळ्यात कालचा दिवस अप्रतिम भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला। यावेळी सुप्रसिद्ध गायक प्राध्यापक राजेश सरकटे, कुमारी पायल सरकटे आणि सरकटे बंधू परिवाराने सादर केलेल्या सुमधुर भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने संपूर्ण वेरूळ नगरी भक्तिरसात चिंब झाली। संतांच्या संकीर्तन परंपरेची आठवण करून देणाऱ्या या सुरेल कार्यक्रमात हजारो भाविकांनी टाळ झांजांच्या नादात नाचत कुदत आनंदाश्रूंनी ओथंबून कार्यक्रमाचा असामान्य उत्साह अनुभवला। प्राध्यापक राजेश सरकटे आणि सरकटे बंधू यांची परंपरा हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरले। तब्बल 28 वर्षांपासून ते जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यात तनमनाने सेवा करत आहेत। त्यांच्या भक्तिभावातून उगवलेले स्वर म्हणजे जणू स्वामींच्या चरणी अर्पण केलेली एक दिव्य नैवेद्य सेवा। यंदा विशेष म्हणजे सरकटे परिवाराची तिसरी पिढीही या सेवेच्या पावन कार्यात उतरली आहे। बाबांच्या भजन संध्या, कीर्तन आणि भक्तिसेवेत संपूर्ण परिवार समर्पित भावनेने सहभागी होत भक्तिरसाच्या त्या लहरींनी संपूर्ण वेरूळ नगरीमध्ये जणू दिव्य स्पंदन निर्माण झाले। सुरांच्या श्रद्धेच्या आणि परंपरेच्या संगमाने वेरूळ काही काळ भक्तिमय तीर्थक्षेत्रात रूपांतरित झाले। जेव्हा स्वरांची सेवा आणि भावनेची शुद्धता एकत्र येते तेव्हा ती भक्ती परमेश्वरी कृपेचीच अनुभूती बनते। जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या 36व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी प्राध्यापक राजेशजी सरकटे गेल्या 28 वर्षापासून जगद्गुरू जनार्दन स्वामी व शांतिगिरी बाबांच्या या कार्यामध्ये तुम्ही स्वतःला वाहून घेतात। खऱ्या अर्थाने कसं बघतात 28 वर्षापासून ही सेवा चालू? खरं म्हणजे सगळी जुनी दिवस अजूनही तशीच आठवणीमध्ये आहेत। ते सुवर्ण क्षण आहेत। 28 वर्षांपूर्वी इथेच कार्यक्रमासाठी आलो। या सगळ्या परिसरामध्ये वेरूळच्या शिवअंशाची शक्ती आहे, पण या ठिकाणी सद्गुरू जनार्दन बाबांचं जे महान कार्य आहे आणि ते तेवढ्याच ताकदीने पुढे नेणारे महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, पहिला विश्वशांती सोहळा, पहिला धर्मसंस्कार सोहळा झाला। आमचे फार जवळचे पारिवारिक मित्र आहेत राजेंद्र पवार, जे इथे हिरारीनं भाग घेतात। त्यांच्यासोबत पहिल्या धर्मसंस्कार सोहळ्याला आलो। अष्टक पासून त्या 36व्या हा एवढ्या वर्षीचा प्रवास आहे। तो नुसता प्रवास नाही, म्हणजे हा फक्त सांगीतिक प्रवास म्हणता येणार नाही, तर याच्यातनं खूप काही आम्ही घेतलेलं आहे। माझे वडील परमश्रद्धेय स्वर्गीय डॉक्टर आत्मारामजी सरकटे आणि मातोश्री हंसादेवी सरकटे या शिवभक्त आहेत, पांडुरंगाचे भक्त आम्ही आहोत। आणि त्यामुळे इथे आल्यानंतर पहिल्याच वर्षी मी प्रभावित झालो। सुरुवातीची गाणी जी होती ती भक्तिगीतं सादर केली, पण त्यानंतर मला वाटतं इथे जी शक्ती मिळाली, मग इथून काय घेऊन जायचं। मी जप, तप, अनुष्ठान हा धर्मसंस्कार सोहळा पाहिला, राजूभाऊंशी चर्चा केली। यांनी प्रेरणेने खूप प्रेरित होऊन अनेक गीतं लिहिली। जवळपास 29 गीतं माझ्याकडनं लिहिली गेली। हा आईबाबांचा आणि महात्माजींचा, बाबाजींचा आशीर्वाद आहे। पण याच्यात ही भक्तिगीतं एवढी डोक्यावर घेतली, आज तुम्ही बघितलं असेल की थोर संत जनार्दन, सद्गुरू जनार्दन, गोरगरिबांसाठी केले जीवाची रान, तेव्हापासून लिहिलं। तेव्हा तर विश्वशांतीला मला वाटतं एक लाखोंच्या संख्येने भक्त आले होते। तर एवढीच पावली खेळणं आणि एवढे सगळे करणं हा परमानंद मिळत गेला। अगदी सकाळी 5 वाजता पहाटेच्या थंडीत सुद्धा गाताना कधीच असं वाटलं नाही की थंडी आहे, ती ऊब बाबाजींची असते। आणि हा जो हिंदू धर्माचा एवढा मोठा सर्वोच्च सोहळा बघायला मिळतो, यातनं शिकवण जी आहे ती धार्मिक आहे, राष्ट्रभक्तीची आहे, मातृभक्तीची आहे, पितृभक्तीची आहे। आणि आजच्या दिवसाला आनंद म्हणजे आमची तिसरी पिढी, म्हणजे माझी कन्या पायल सुद्धा आज गायली। साक्षात महात्माजींचा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि यातनं संस्कारासोबत खूप काही अध्यात्म शिकायला मिळालं। निश्चितच जसं की तुम्ही तुमच्या भजनामध्ये सुद्धा उल्लेख केला होता की शांतिगिरीजी बाबांचा कुठेही कार्यक्रम असेल, बाबाजींचा कितीही लेट होईल परंतु सेवा ही चुकत नव्हती। म्हणजे जेणे की तुम्ही वारीच एक प्रकारे जनार्दन बाबांची करत होता। त्याचा एखादी काही असा अनुभव तुम्ही काय आहे का? कुठला असा तुम्हाला एखादी अनुभव आठवतो? अनेक अनुभव आहेत, एक अनुभव नाही। आम्ही त्यावेळी राजेंद्र भाऊ पवार आणि आम्ही नाशिक जिल्हा जवळपास सगळी म्हणजे तालुक्यातली गावं आणि सगळे आम्ही केली। पण एका गावात मला वाटतं आमची गाडी ब्रेकडाऊन झाली होती। पण जर मनातून शिवभक्तीची हे असली
तर मागे बाबाजींची एक गाडी भक्तांची येत होती, त्यांनी आम्हाला गाडी मोकळी करून दिली आणि त्या गाड्यात आम्ही पोहोचल्यानंतर रस्ता खराब होता, पण तिथे जाऊन तो कार्यक्रम आम्ही केला होता. म्हणजे ही ही जी अनुभूती आहे, तिथे एवढा थकवाही जाणवला नाही, तिथे जाऊन पुन्हा कार्यक्रम केला. असे एक एक दिवशी 2-2, 3-3 कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. आणि हिंदू राष्ट्र आणि एकूणच धर्माचा जो प्रसार आणि एवढ्या आलेल्या भक्तांना धार्मिक क्षेत्राकडे ओढणं, जप आहे, अनुष्ठान आहे, महिलाही मोठ्या संख्येने असतात. यातनं खूप काही मलाही बोलायला आवडतं, राष्ट्रभक्तीविषयी बोलताना आवडतं आणि यातनं निश्चित सगळे भक्त खूप छान संदेश घेऊन जातात. प्रत्येक धर्म सोहळ्याला असाच हजारोंच्या संख्येने उत्साह बाबांनी असतो. एक यावेळेस संकल्प केलाय की कैलास मानसरोवर जे भारताच्या भूमीमध्ये आलं पाहिजे आणि हिंदू राष्ट्र हे अधिकृतरित्या घोषित झाले पाहिजे. एक आपणही एक फारसे गायक आहात, कारण की आपणही देशभर प्रचार प्रसार करत असतात. त्याबद्दल काय तुम्हाला? नाही, निश्चित काही प्रश्नच नाही. म्हणजे मी आज 29 वर्ष झाले मी आषाढी महोत्सव करतो. आमचा एकूणच परिवार जो आहे तो धार्मिक क्षेत्राशी जोडलेला आहे. आमच्या घरी भजनं, भक्तिगीतं, पूजा अर्चा सगळे होते आणि मला आनंद आहे की पुढची पिढी पायलच्या रूपानं पुढे गाते आहे. तेच धार्मिक संस्कार होत आहेत आणि जी आपल्या सर्वांच्या मनातली कल्पना आहे की हे राष्ट्र जे आहे धर्माच्या रक्षणासाठी हे हिंदू राष्ट्र होणं हे निश्चितच गरजेचं गोष्ट हिंदू आहे. राष्ट्र होणं हे गरजेचं आहे. पायल आहे, कारण की सरकटे परिवाराची तिसरी पिढी सुद्धा आता बाबांच्या कार्यामध्ये सतर्क झालेली आहे. काय सांगाल पायल? हा माझा पहिलीच वेळ होती माझी इकडे येण्याची आणि त्यांची ऊर्जा बघता सगळ्यांची म्हणजे मी खरंच भारावून गेले. आणि पप्पा जसं म्हटले की आता दरवर्षी ते येतील आणि मला दरवर्षी त्यांच्यासोबत येऊन त्यांचा आशीर्वाद मिळेल हे मी माझं भाग्य समजते. निश्चितच या आणि ठिकाणी मला एक गोष्ट हा, निश्चित राजूभाऊ त्याचे साक्षीदार आहेत. काल एक भक्तिगीत लिहिलं हा. आणि शिव शिव मनामनात शिव शिव कणा कणा शिव शिव. मला वाटतं असा एकही गाणं असं नाही की ज्याला भक्तांचा प्रतिसाद मिळाला नाही. आजचं भक्तिगीत तेवढंच भक्तांनी डोक्यावर घेतलं. मला वाटतं यातच बाबाजींच्या सगळ्या संकल्पना पूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. निश्चितच बाबाजींच्या वाटचाल ज्या आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठी अनेक भक्तिगीतं सुद्धा प्राध्यापक व पार्श्वगायक राजेशजी सरकटे यांनी सुद्धा या ठिकाणी आज सादर केलेली आहे आणि आपली सेवा जी आहे ती या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. कॅमेरा पर्सन सतीश बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, विरोध.